41 वर्षाची महिला दुपारी शेतात गेली असताना 13 वर्षाच्या मुलाने तिला शेतात पाडून तिच्यासह असं काही केलं की ते बघून चांगल्याचीच हवा टाईट झाली। 13 वर्षाचा मुलगा देखील अशा काही गोष्टी करू शकतो यावर गावकऱ्यांचा विश्वासच बसत नव्हता। तर घटना आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी गावातील। या गावात मीराबाई उर्फ संध्या राजूभाऊ बोंडारे या नावाची 41 वर्षाची महिला राहत होती। त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच होता। त्यांच्या घराला लागूनच त्यांची शेती होती। सकाळी उठलं की शेतात जाणं, शेतातली कामे करणं आणि वेळेत घरी येऊन निहारी करणं असं त्यांचं साधं सरळ जीवन होतं। पण 25 मार्च 2025 रोजी त्यांच्या आयुष्यात वेगळं काहीतरी घडणार होतं। 25 तारखेला दुपारच्या वेळी त्या शेतामध्ये काही कामानिमित्त गेल्या होत्या। दुपारच्या आसपास मीराबाई या शेतात गेल्या होत्या। मात्र रात्र झाली तरी मीराबाई या काही घरी परतल्या नव्हत्या। घरातल्या लोकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली। मीराबाई बेपत्ता झाल्याची बातमी हळूहळू गावात पसरू लागली। जेव्हा घरच्या लोकांनी शेतात जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। शेताच्या बांधावर मीराबाई यांचा मृतदेह पडलेला होता। त्यांना चेहरा दगडाने ठेचून संपवण्यात आलं होतं। मीराबाईचे सगळ्यांसोबत चांगले संबंध होते, ना त्यांची कोणाशी दुश्मनी होती ना कोणाशी वाद होते। तरीही त्यांच्या बाबतीत एवढं भयानक कृत्य कोणी केलं असेल हा प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडला होता। काहीच वेळात तीर्थपुरी पोलिसांना फोनद्वारे याची माहिती कळवण्यात आली। ज्या पद्धतीने ही घटना घडली होती त्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली होती। या प्रकरणी अंकुश सदाशिव आवटे यांनी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दिली। काही वेळातच पोलिसांची गाडी गावात पोहोचली। पोलिसांनी शेतात मीराबाईचा मृतदेह पाहिला आणि पंचनामा करून मृतदेह पीएमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। पोलिसांनी त्यांची सूत्र फिरवली आणि आजूबाजूच्या परिसरात तपास सुरू केला। मृतदेहाच्या बाजूला फक्त एक दगड पडलेला होता। त्यालाच अनुसरून पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावायचा होता। तपास चालू असतानाच गावचं वातावरण मात्र तापू लागलं। मीराबाईसारख्या चांगल्या महिलेसह घडलेला हा प्रकार गावकऱ्यांच्या जिव्हारी लागला होता। त्यामुळे गावकऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकायला सुरुवात केली आणि मीराबाई बोंडारे यांच्या मारेकऱ्याचा शोध घेऊन तात्काळ आरोपीला अटक करा अशी मागणी ग्रामस्थ करू लागले। पोलिसांचं तपास कार्य तर जोमाने सुरू होतच। जवळपास 7 ते 8 दिवसानंतर पोलिसांना अशी माहिती समजली की त्याने सगळेच हादरले। हत्येमागचं कारण ऐकून सगळ्यांनाच डोक्याला हात मारून घ्यायची पाळी आली। जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी नावाच्या गावातील हे प्रकरण आहे। मीराबाई त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या। घरी शेती चांगल्या प्रकारे चालू होती आणि घरातील असो किंवा गावातील लोकांशी त्यांचे चांगले संबंध होते। मीराबाई शेती आणि घरकामात तरबेज होत्या। घरातील कामे आटपून मीराबाई या शेतात जात होत्या आणि त्यानुसार त्यांचा शेतातील लोकांशी देखील चांगला संपर्क होता। शेतात येणाऱ्या महिला असो की पुरुष यांच्याशी मीराबाई प्रेमाने बोलायच्या। लोकांना प्रेमाने बोललं तर ते सुद्धा आपल्यावर प्रेम करतात असा काहीसा स्वभाव असलेल्या मीराबाई सर्वांशी गोड बोलून शेतातील कामे करून घेत होत्या। त्यांच्या स्वभावाला घरचे लोक देखील चांगल्या प्रकारे ओळखून होते। त्यामुळे घरात देखील तणाव निर्माण झाला तरी स्वभाव प्रेमळ असल्यामुळे सर्व काही सुरळीत व्हायचं। 25 मार्च 2025चा तो दिवस होता। दुपारी कामानिमित्त मीराबाई शेतात गेल्या होत्या। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं काम सुरू असताना त्यांना कोणा नातेवाईकाला फोन लावायचा होता। त्यामुळे त्यांनी शेताच्या शेजारी असलेल्या घरात राहणाऱ्या संतोष नावाच्या मुलाचा मोबाईल मागितला। त्यावेळी संतोष हा मोबाईलवर गेम खेळत होता आणि थोडा वेळ मोबाईल दे असं जेव्हा मीराबाई म्हणाल्या त्यावेळी संतोषने नकार दिला। पण शेवटी मीराबाईंनी त्याच्या हातून मोबाईल हिसकावला आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन लावला। शेतात असताना मोबाईलवर बोलत मीराबाई चालत होत्या। त्यावेळी शेतात पिकांना पाणी देणं चालू होतं तर संतोष हा त्यांच्या पाठीमागे मोबाईल कधी परत मिळतो याची वाट पाहत होता। बराच वेळ झाला तरी मीराबाई फोन ठेवत नव्हत्या। त्यावेळी संतोष कावराबावरा होऊ लागला होता। त्याला आता लवकरात लवकर मोबाईल पाहिजे होता। पण मीराबाईचं मोबाईलवरचं बोलणं चालूच होतं। आता संतोषला त्याचा संताप अनावर होऊ लागला होता। त्यावेळी त्याने मीराबाईंना मोबाईल मागितला। मीराबाईंनी फोन कट केला आणि त्या संतोषला त्याचा मोबाईल त्याच्या हातात द्यायला लागल्या। पण तेवढ्यातच तो मोबाईल शेतातल्या पाण्यात पडला। आता ज्या मोबाईलसाठी संतोष हा वेडापिसा झाला होता तोच मोबाईल पाण्यात पडल्यामुळे मीराबाई देखील तणावात आल्या। कारण संतोष हा गेम खेळत असताना त्याच्या हातून त्यांनी मोबाईल घेतला होता। आता तो पाण्यात पडला त्यामुळे तो मोबाईल दुरुस्त होईल याची शक्यता कमीच होती। त्यामुळे संतोष प्रचंड संतापला होता। त्याने मीराबाईकडे मला मोबाईल द्या अशी मागणी केली।
त्यावेळी मीराबाई यांनी तोच मोबाईल बाहेर काढला आणि तो दुरुस्त करून देते असं सांगितलं. पण संतोषला गेम खेळण्याची सवय लागली होती. अर्ध्यावर गेम सोडून संतोषने मीराबाईंना फोन दिला होता आणि त्याच्या मनात भरलेला राग बरंच काही सांगत होता. पण त्याच्या रागाला मीराबाई यांनी काही मनावर घेतलं नाही. उलट संतोषला समजावून सांगत असताना संतोषने मीराबाईंना खाली ढकललं. मीराबाई या जमिनीवर पडल्या. रागाने भडकलेल्या संतोषने मीराबाईंना मारहाण सुरू केली. मीराबाईंपेक्षा वयाने कमी असलेल्या संतोषचा राग पाहून मीराबाई घाबरल्या. केवळ मोबाईल पाण्यात पडला म्हणून संतोषने उग्र स्वरूप धारण केलं होतं. शेताच्या आजूबाजूला कोणी नव्हतं, त्यामुळे शेतात काय चालू आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. दुपारच्या वेळेला सुरू झालेलं हे भांडण आता वेगळ्याच दिशेला जात होतं. शेताच्या बांधावर पडलेल्या मीराबाईंना संतोषने जागेवरून उठवू दिलं नाही. काही वेळातच बांधाच्या बाजूला पडलेला एक मोठा दगड संतोषने उचलला आणि तो मीराबाईंच्या तोंडावर मारला. दगडाचा एवढा जबर मार मीराबाईंच्या तोंडावर बसल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. भला मोठा दगड डोक्यावर मारल्यामुळे मीराबाईंच्या डोक्यातून रक्त बाहेर येऊ लागलं. त्यावेळी ते दृश्य पाहून संतोष घाबरला आणि आजूबाजूला कोणीच नाही हे पाहून संतोष मीराबाई बेशुद्ध पडली असेल असा विचार करून घटनास्थळावरून पळून गेला. शेतात गेलेली मीराबाई संध्याकाळची वेळ झाली तरी घरी आली नव्हती. त्यामुळे घरातील लोक चिंता करू लागले. मीराबाई ही शेतात गेली आहे हे तर सर्वांना माहीत होतं. त्यामुळे घरातील काही मंडळी शेतात पोहोचले आणि त्यावेळी मीराबाईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. काही वेळातच गावातील लोक आणि पोलीस पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना देखील बोलावून घेतलं. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेव्हा एक दगड त्या ठिकाणी आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी दगडाला असलेलं रक्त पाहिलं. तेव्हा हा खून कोणीतरी गावातील व्यक्तीनेच केला असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. त्यानुसार पोलिसांनी गावातील लोकांची विचारपूस करायला सुरुवात केली. त्यावेळी मीराबाईचा स्वभाव अतिशय चांगला होता, त्यामुळे त्यांचे कोणासोबत भांडणही नसल्याचं समजलं. आता मात्र पोलिसांना तपासामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या, कारण मीराबाईंच्या बाबतीत एवढा गंभीर प्रकारचा कारनामा कोणी केला असेल असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तपास कार्य तर जोमानं सुरू होतं, पण तरीही आरोपी सापडत नव्हता. त्यावेळी पोलिसांनी घटना ज्या ठिकाणी घडली त्या शेताजवळ एक घर होतं. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी संतोष पोलिसांना पाहताच घाबरला. पोलिसांनी जेव्हा त्याच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्याने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी संतोषकडे चौकशी केली असता अतिशय किरकोळ कारणावरून संतोषने मीराबाईचा खून केल्याचं समोर आलं. आता या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस पुढील तपास करत आहेत. या तपासात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, DYSP विशाल खांबे, LCBचे पंकज जाधव, तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे साजिद अहमद आणि अन्य अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु ज्या पद्धतीने मीराबाई यांना मारण्यात आलं त्यामुळे मुले मोबाईलच्या किती आहारी गेले आहेत हे लक्षात येतं. त्यामुळे मुलांना मोबाईल देताना काळजी घ्या. आपले मूल त्या मोबाईलमध्ये नेमकं काय बघत आहे, त्यातून तो काय शिकत आहे यावर प्रत्येक पालकाचं लक्ष असायला हवं. नाहीतर क्षुल्लक कारणावरून मोठा अनर्थ घडू शकतो.